नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PS धनुर्धारी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण संधी या घटकांवर अभ्यास करणार आहोत। बघा, संधी म्हणजे काय? तर संधी म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण या दोन्ही वर्णांच्या एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला संधी असे म्हणतात। यालाच आपण शॉर्टमध्ये संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे असा लक्षात ठेवू शकतो। हे दोन्ही अर्थ संधीचेच आहेत। बघा, संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। त्यापैकी पहिला प्रकार आहे स्वर संधी। आता स्वर संधी म्हणजे काय? तर स्वर संधी म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे दोन्हीही स्वर असतात। अशा वेळेस त्या संधीला स्वर संधी असे म्हणतात। आणि व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसऱ्या शब्दातली पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर या दोन्हींपैकी असू शकतो। आणि विसर्गमध्ये पहिला शब्दातला शेवटचा जो वर्ण असतो तो विसर्ग स्वरूपात असतो आणि दुसऱ्या शब्दातला पहिला जो वर्ण असतो तो व्यंजन किंवा स्वर गटातला असतो। तर बघा, स्वर संधी म्हणजे स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी, म्हणजेच पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण दोन्ही काय असतात? स्वर असतात। तर स्वर संधीचे काही उपप्रकार पडतात, ते म्हणजे दीर्घत्व संधी, गुणादेश संधी, वृद्ध्यादेश संधी आणि यनादेश संधी। तर आपण त्यामधून पहिला प्रकार बघूया, दीर्घत्व संधी। तर दीर्घत्व संधी म्हणजे काय? तर दीर्घत्व संधी म्हणजे ज्या वेळेला सजातीय स्वर जेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण दोन्हीही सजातीय गटातले असतील आणि त्या दोन्ही सजातीय गटातील दोन्ही वर्णांच्या एकत्रीकरणातून त्याच गटातील दीर्घ स्वर जेव्हा कायम राहतो त्यास दीर्घत्व संधी असे म्हणतात। तर दीर्घ स्वर कोणते कोणते आहेत? आ आहे, ई आहे आणि उ आहे, बरोबर। तर जर पहिला शब्द समजा आपण उदाहरणावरून समजून घेऊया। बघा, इथं सूर्य अधिक अस्त। आता सूर्य या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे? अ आहे। अधिक दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा सुद्धा अ आहे। तर या दोनपैकी कोणता स्वर राहणार? आ, म्हणजे सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्य असतं। नंतर 2 नंबरचं उदाहरण बघा, कवी अधिक इच्छा। म्हणजे इथं दीर्घ ई आहे, दीर्घ ई, एक मिनिट बघा, दीर्घ ई अधिक इथं काय? दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ऱ्हस्व ई बरोबर दीर्घ ई, म्हणजेच इथं कोणता स्वर कायम राहणार? दीर्घ स्वर कायम राहणार, म्हणूनच कवी अधिक इच्छा म्हणजेच कविच्छा। नंतर तिसरं उदाहरण बघा, गुरु अधिक उपदेश। तर गुरु या शब्दामध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे? ऱ्हस्व उ अधिक उपदेश, या शब्दामध्ये पहिला वर्ण आहे ऱ्हस्व उ आणि या दोनपैकी कोणता वर्ण येणार? दीर्घ उ, म्हणजेच गुरुपदेश। गुरु अधिक उपदेश म्हणजेच गुरुपदेश। इथं या रूचा जो उकार आहे तो असा पाहिजे होता, हे एवढं करेक्शन कर सर। नंतर पुन्हा इथं काही उदाहरण दिलेले आहेत ज्यावरनं आपल्याला कळेल की दीर्घत्व संधी म्हणजे काय। बघा, महिला अधिक आश्रम। तर महिला या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे? आ, आणि आश्रम या शब्दातला पहिला वर्ण हा देखील आ आहे, म्हणजे आ अधिक आ, तर कायम काय राहणार? आ राहणार, म्हणून महिला अधिक आश्रम बरोबर महिलाश्रम। नंतर बघा, मही अधिक ईश। तर मही या शब्दाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? दीर्घ ई आणि ईश या शब्दातला पहिला वर्ण हा देखील दीर्घ ई, म्हणजे दीर्घ ई अधिक दीर्घ ई, तर काय कायम राहणार? दीर्घ ई, म्हणजेच मही अधिक ईश तर महिष। इथं बघा, परी अधिक इच्छा। आता इथं ऱ्हस्व ई पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा दीर्घ ई आहे, तर ऱ्हस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई, म्हणून परी अधिक इच्छा म्हणजेच परीक्षा। आता परीक्षाची इथं विलंटी पहिली आहे, परंतु दीर्घ स्वर कायम राहतो, म्हणून संधी होताना काय होईल? विलंटी दीर्घ स्वरूपाचे होणार। नंतरचं उदाहरण बघा, सिंधू अधिक उर्मी। तर इथं
दीर्घ ऊ आहे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय आहे, ऱ्हस्व ऊ आहे. म्हणजे यापैकी कोणता स्वर कायम राहणार, तर दीर्घ ऊ राहणार. म्हणूनच सिंधू अधिक उर्मी म्हणजेच सिंदुर्मी. तर हे होती आजची दीर्घत्व संधी. अशाच स्वरूपाने आपण लवकरच त्याच्या पुढच्या संध्यांचं विश्लेषण बघूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.